मी आता येताना गावाच्या एंट्रीला आमदार साहेबांचा एक बोर्ड बघितला. आता बोर्डावर त्यांनी जे जे कामं केले ते जे निधी आणला असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचा उल्लेख बघितला. एकंदरीत आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की या मतदारसंघासाठी मी 3,000 कोटी रुपये आणले. जर आता आमदार साहेबांनी 3,000 कोटी रुपये आणले, आनंद आहे. मग या मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातली 22 गावं आणि मंगळवेढ्याची 82 गावं, म्हणजे असे जवळजवळ 100 गावं, 104 गावं आहेत. आता या ठिकाणी सगळी तरुण मित्र उभारले, सगळे शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत. वकील साहेब या ठिकाणी बसले. जर समजा 3,000 कोटी रुपये आपल्या मतदारसंघासाठी आले आणि त्याच्या भागीले 100 केले, कारण 100 गावं, जर प्रत्येक गावाला 30 कोटी रुपये प्रत्येक गावाच्या वाटणीला येतात. मग कुर्तीला आलेत का 30 कोटी रुपये? तुमच्या घरात वगैरे पैसे आलेत का? मग याचा अर्थ आमदार खोटं बोलतात. खोटे फक्त या ठिकाणी बोर्ड लावायचे, कागदावर सांगायचे एवढे कोटी आणले, तेवढे कोटी आणले. त्यामुळे या लोकांनी फक्त निवडणुकीपुरता आले, मतदान घेतलं आणि निवडून आल्यानंतर परत ते कुठंच फिरकलेले नाही. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला काम करणाऱ्या माणसाची निवड करायची. आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? मध्यंतरी अवकाळी झाला, मोठा पाऊस झाला, पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकारने किती मदत केली? इथल्या लोकप्रतिनिधींनी नेमकं काय केलं? शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो का? त्यामुळं शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करायची गरज आहे. या ठिकाणी शेतकरी खुश नाहीत, कामगार कष्टकरी वर्ग खुश नाहीत, माता भगिनी खुश नाहीत, तरुणांना नोकऱ्या नाहीत. मग नक्की चाललंय काय? आता मी कोण आहे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. सगळ्या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत. तुम्ही फक्त आता इथं सभा, कुणाची तर दिलीप धोत्रे सभा आहे, चला सभा ऐकू म्हणून या ठिकाणी आलाय. पण तुम्हाला दिलीप धोत्रे कोण आहे हे कळणं गरजेचं आहे. दिलीप धोत्रे कोण आहे? तर अवताडे, बालके आणि परिचारक या तिघांपेक्षा जास्त शिकलेला हा दिलीप धोत्रे आहे. मी गरीबाचं पोरगा आहे, मी एका दगड फोडणाऱ्याचं पोरगा आहे. माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन शेतमजुरी करत होते. माझे वडील दगड फोडायचं काम करत होते. मी एका गरीबाचं पोरगा आहे आणि गरीबाची माया गरीबालाच येते आहे, श्रीमंताला कधीच येत नाही. या ठिकाणी मी ऐकलं की या ठिकाणी सगळीकडे साड्या वाटप झालं. तुमच्याकडे आले का साड्या? आले ना? भारी पैठणी आले असेल. धुतल्या का साड्याची घरी नेल्यावर? का अजून धुवायच्या त्या? दसऱ्याचं धुणं काढलेलं का? 34 रुपयाची साडी पैठणी आली तुमच्याकडे. मला एक सांगा माझ्या बहिणीनो, जर समजा भावाला तुम्हाला साडी द्यायची आहे तर भाऊ साडी कुठे देते? सांगा ना, भाऊ साडी कुठे देते? घरात देते का चौद्यावर बोलून सगळ्या लोकांसमोर देते? कुठे देते? घरात देते.